काय नियम निकष असणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ची तारीख संपलेली आहे आणि शेतकरी कर्जमाफीचा जो काही अनिर्बंधपणे गोंधळ सुरू आहे तर तो गोंधळ अजूनही संपलेला नाही आणि यातच पुन्हा मग काही नियम निकष हे सातत्यानं बदलत आहेत आणि मग अंतिम कर्जमाफीचं स्वरूप कसं असणार आहे याबाबत चर्चा होणं गरजेचं आहे. आणि याच संदर्भात आपण चर्चा करत असतो की शेतकऱ्यांना मग कर्जमाफी कशी मिळणार, कधीपर्यंत मिळणार आणि नेमकी याची प्रक्रिया काय असणार याबद्दल अजून तरी सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम सुरू आहे. आणि हे जे काही सरकार आहे तर हे सरकार वास्तविक कुठलंही सरकार हे म्हणजे लोकांच्या भल्यासाठी कमी आणि गोंधळी जास्त असतं आणि त्यातल्या त्यात हे सरकार जास्त गोंधळी स्वरूपाचं आहे. ते गोंधळ हा एक पारंपरिक शब्द आहे आणि याच्यामध्ये त्या गोंधळामध्ये नुसता कोलाहल असतो, संभ्रम असतो, गडबड असतो, कुणाचा कुणाला ताळमेळ नसतो आणि बसलेलो असतो आपण एक जागर करण्यासाठी, भक्तीचा जागर करण्यासाठी, मात्र त्या गोंधळात नेमकं काय सुरू असतं याचा कुणालाच मेळ नसतो. तसं या सरकारची अवस्था झालेली आहे की वर्षभरापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलन उभारल्याच्या नंतर सरकारने 30 जून पर्यंत कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली. ती घोषणा केल्याच्या नंतर त्याच्यावर समिती गठीत केली. समिती गठीत केल्याच्या नंतर मग पुन्हा जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं तर त्याच्यात 6 फेब्रुवारीला पुन्हा घोषणा केली की जी काही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या नावाने दिला जाणार आहे आणि मग 30 जून पर्यंत ही प्रक्रिया सगळी राबवली जाईल. आणि मग त्याच्यानंतर समितीचा जो काही अहवाल आहे तर तो अहवालही उघड केला नाही. मग पुन्हा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की मग सरकारला जर जुन्याच निकषावर कर्जमाफी द्यायची होती तर मग ही समितीचा गोंधळ कशासाठी घातला. मग समितीचा गोंधळ संपल्याच्या नंतर पुन्हा मग ॲग्रिक स्टॅक असणं आवश्यक आहे, केवायसी, आधार प्रमाणीकरण, त्याच्यानंतर पुन्हा त्या 2017च्या शेतकऱ्यांचा गोंधळ, सरकारकडून येणारी आकडेवारी कधी 24 लाख येते, कधी 30 लाख येते, कधी 36 लाख येते, कधी 56 लाख येते, म्हणजे सरकारलाही मिळ नाही. दुसरीकडे मग 50,000 रुपयाचं जे काही प्रोत्साहन भत्ता द्यायचा तर त्याच्यासाठी पात्रता आणि निकष ठरवण्यात आले की सलग 2 वर्ष तो रेग्युलर असला पाहिजे, त्याच्यानंतरच तो 50,000 रुपयासाठी पात्र ठरेल. त्याच्यानंतर जे काही सातत्यानं याबाबत वेगवेगळे नियम निकष सरकारकडून सांगितले जात आहेत, काढल्या जात आहेत की जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी हे गोंधळात पडले पाहिजे, त्यांना लाभ मिळाला नाही पाहिजे आणि ज्यांना खरंच गरज आहे तर अशा शेतकऱ्यांना तर बिलकुल मिळाला नाही पाहिजे. हा उद्देश आणि हेतू ठेवून सरकार आपली कार्यपद्धती राबवत असतं असं आम्हाला वाटतं. कारण जे काही कागदी ससेमिरा शेतकऱ्यांच्या मागे किंवा कुठल्याही लाभार्थ्याच्या पाठीमागे लावला जातो तर त्याच्यामध्ये जे काही बारीक छोटे मोठे नियम निकष इतके किचकट करून घातले जातात की त्याची काहीही गरज नसते, आवश्यकता नसते. जसं उदाहरणार्थ आपण सगळेजण आदिवास प्रमाणपत्र काढतो किंवा ज्याला आपण डोमेसाईल म्हणतो, तर हे डोमेसाईल काढण्यासाठी एखादा मुलगा समजा एखाद्या गावखेड्यामध्ये जन्म घेतो, तो जन्माला आल्याच्या नंतर तिथल्या त्या सरकारी दवाखान्यातल्या ज्या काही नर्स वगैरे असतात तर त्याची नोंद घेतात. अंगणवाडीमध्ये तो शिकायला जातो, त्या ठिकाणी त्याची खिचडीची, भाताची, शाळेची नोंद होते. 1ल्या वर्गात जातो, 5व्या वर्गात जातो, 10व्या वर्गात त्याच गावात तो शिकतो, त्याची 1760 ठिकाणी नोंद होते आणि त्याच्यानंतर तो 11वी 12वी त्याच गावात करतो. ग्रामपंचायतला त्याच्या जन्माची नोंद होते आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा त्याला कुठंतरी उच्च शिक्षणासाठी जायचं तर त्याला मग डोमेसाईल किंवा आदिवासी प्रमाणपत्र काढायला सांगितलं जातं आणि त्याच्यासाठी त्याला 1760 कागद जमा करायला सांगितले जातात. आणि मग तो आदिवासी प्रमाणपत्र देणारा असतो तहसीलदार, त्या तहसीलदारानं कधीही त्या गावाचं तोंड पाहिलेलं नसतं. हे इथं फक्त लोकांची एनर्जी, ऊर्जा जी आहे तर ती शेतातले घरातले कामं कमी आणि या कागदी सशीमिऱ्यामध्येच जास्त जात आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं की सरकार